श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत मृत्यूनंतर आत्म्याला अन्नाची गरज का असते. गरुड पुराणाचे अद्भुत रहस्य. मृत्यू ही खरोखरच जीवनाची शेवटची पायरी आहे की ही केवळ एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. जेव्हा एखादी व्यक्ती या जगाचा निरोप घेते तेव्हा आपण प्रार्थना करतो की ईश्वराने त्याच्या आत्म्याला शांती द्यावी. पण हा आत्मा नक्की काय आहे? ही केवळ एक समजूत आहे की काही अनंत सत्य आहे? भगवान श्रीहरी म्हणतात, आत्मा तोच आहे जो तुम्ही आहात, जो मी आहे. जेव्हा शरीर नष्ट होतं तेव्हा लोकांच्या धारणा बदलतात. कोणी त्याला भूत म्हणतं, तर कोणी मानतो की आत्मा स्वर्गलोकात गेला आहे. पण खरोखरच आत्मा कुठे जातो हे मात्र कुणी आतापर्यंत सांगू शकलं आहे का? गरुड पुराणानुसार आपल्याला या सर्व गोष्टींच्या विचारांचा खेळ आहे का या गोष्टी कळतात. या जगात जे काही भौतिक शरीर आहे ते नाशवंत आहे. हा देह कोणाचाही नाही आणि तो सदैव आपल्यासोबत राहत देखील नाही. हे शरीर हे 5 तत्वांनी बनलेलं आहे. पृथ्वी जी माती आहे, जल, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांनी बनलेलं हे एक आवरण आहे. जेव्हा जीवन संपतं तेव्हा हे शरीर याच तत्वांमध्ये विलीन होतं. परंतु आत्मा मात्र नष्ट होत नाही. तो अविनाशी आणि शाश्वत असतो. भगवद्गीतेमध्ये, वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये असं म्हटलं आहे की आत्मा कधीही नष्ट होत नाही. तो फक्त एका शरीराचा त्याग करून दुसऱ्या शरीराला धारण करतो. पण ही प्रक्रिया कशी असते? आत्मा स्वतः आपल्या नवीन जन्माची निवड करतो की हे कोण्या अदृश्य शक्तीच्या हातामध्ये असते? हिंदू शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या जीवाचे जीवन संपते तेव्हा त्याचा आत्मा 3 संभाव्य मार्गांपैकी एका मार्गावरती प्रस्थान करतो. अर्ची मार्ग, जो आत्म्याला ब्रह्मलोक आणि देवलोकाकडे घेऊन जातो. दुसरा मार्ग आहे धूम मार्ग, जो पितृलोकांपर्यंत पोचवणारा मार्ग मानला जातो. तिसरा आहे उत्पत्ती विनाश मार्ग, जो यमलोक आणि नरकाचा प्रवास घडवतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आत्म्याला कोणता मार्ग प्राप्त होईल हे कसे ठरवले जाते? याचा आधार केवळ नशीब आहे की आपण केलेल्या कर्माची ह्याच्यामध्ये महत्वाची भूमिका असते? वेद, पुराण आणि गीतेमध्ये हे स्पष्टपणे नमूद केले आहे की आत्मा ना कधी जन्म घेतो ना कधी त्याचा मृत्यू होतो. तो अविनाशी आणि अमर आहे. प्रत्येक जन्मात आत्मा एक नवीन शरीर धारण करतो आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या कर्मानुसार जीवन जगतो. जेव्हा हे शरीर कमकुवत होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर असते तेव्हा आत्मा त्याचा त्याग करून आपल्या पुढील प्रवासाकडे निघून जातो. जोपर्यंत आत्मा पूर्णपणे मुक्त होत नाही किंवा त्याला मोक्ष मिळत नाही तोपर्यंत त्याचे हे अखंड चक्र चालूच राहते. केवळ मनुष्यच नाही तर सर्व प्राणी, पशु, पक्षी, कीटक, जलचर हे सर्व आत्म्याच्या त्याच सनातन सिद्धांताच्या अंतर्गत येतात. आत्मज्ञानाची पहिली पायरी ही समजून घेणे आहे की मी हे नाशवंत शरीर नसून चिरस्थायी आत्मा आहे. भगवान नारायणांनी गीतेमध्ये म्हटले आहे की आत्मा ना जन्म घेतो ना त्याचा कधी अंत होतो. तो अविनाशी आणि शाश्वत आहे, जो केवळ एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. ज्याप्रमाणे मनुष्य जुने कपडे टाकून नवीन कपडे परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्माही एका निश्चित कालावधीनंतर नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. हिंदू धर्मातील प्राचीन वेद आणि पुराणांमध्ये हे सविस्तर सांगितलेले आहे की मृत्यूनंतर आपल्याला नवीन शरीर मिळण्यास किती वेळ लागतो.
जेव्हा एखादी व्यक्ती हे जग सोडून जाते, तेव्हा सामान्यतः त्याचा आत्मा लवकरच एखाद्या नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. तरीही ही प्रक्रिया पूर्णपणे त्याच्या पूर्वजन्मातील कर्मे आणि जीवनात त्याने केलेल्या सत्कार्यांवरती अवलंबून असते. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा किती वेळात नवीन शरीर धारण करतो, याचं विवरण हिंदू धर्माच्या प्राचीन वेद आणि पुराणांमध्ये विस्तृतपणे सांगितलेले आहे. शास्त्रानुसार ही प्रक्रिया पूर्णपणे आत्म्याच्या पूर्वजन्मातील संचित कर्म आणि त्याच्या जीवनकाळातील कार्यावरती अवलंबून असतं. जेव्हा एखादा मनुष्य हे जग सोडून जातो, तेव्हा त्याचा आत्मा सामान्यतः लवकरच नवीन शरीरात प्रवेश करतो. तरीही प्रत्येक आत्म्यासाठी ही प्रक्रिया समान नसते. काही आत्म्यांना लगेच नवीन जन्म मिळतो, तर काही आत्म्यांना या प्रक्रियेमध्ये एका मोठ्या प्रवासातून जावं लागतं. असं मानलं जातं की काही आत्मे केवळ 3 दिवसांच्या आत नवीन शरीर धारण करतात. याच कारणामुळे अनेक ठिकाणी तिसरा केला जातो. तर काही आत्म्यांचा पुनर्जन्म मिळण्यास 10 ते 13 दिवस लागू शकतात, ज्यांच्या परिणामी 10वं किंवा 13वं यासारखे विधी केले जातात. काही लोक असेही म्हणतात, ज्यांचा मृत्यू अचानक किंवा अपूर्ण इच्छेमुळे अत्यंत वेदनादायक स्थितीत होतो, अशा स्थितीत त्यांचा आत्मा लगेच नवीन शरीर धारण करू शकत नाही, तर त्याला एका लांबच्या प्रवासातून जावे लागते. याच कारणामुळे काही आत्म्यांना पुनर्जन्म मिळण्यास 37 ते 40 दिवसांचा वेळ लागू शकतो. याच विश्वासाच्या आधारावरती अनेक कुटुंबे आपल्या दिवंगत आप्तेष्टांच्या मृत्यूनंतर 1 वर्षांनी वर्षश्राद्ध आयोजित करतात. याचा मुख्य उद्देश हा असतो की जर आत्मा काही कारणास्तव प्रेत योनीत गेला असेल, तर त्याला तिथे शांती मिळावी आणि पुन्हा त्याला त्रासाला सामोरे जावे लागू नये. आत्मा स्वतःमध्येच एक रहस्य आहे, ज्याला जाणण्याची जिज्ञासा मानवामध्ये प्राचीन काळापासून आहे. आत्मा काय आहे, तो कोठून येतो आणि कोठे जातो, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ऋषीमुनींपासून ते महान संतांपर्यंत सर्वांनी कठोर तपश्चर्या केली आहे. भगवान श्री विष्णूंनी आत्म्याचे सविस्तर वर्णन करताना म्हटले आहे की प्रत्येक जीवाच्या आत आत्म्याच्या रूपामध्ये साक्षात परमात्म्याचा विराजमान असतो. आत्माच जीवनाचे खरे सार आहे. हे शाश्वत सत्य आहे, अजर अमर आहे आणि संपूर्ण ज्ञानाचा स्रोत आहे. याला ना जाळता येतं, ना पाण्यामध्ये विरघळवता येतं, ना वारा याला सुकवू शकतो, ना याला कोणत्याही प्रकारे नष्ट केले जाऊ शकते. याच कारणामुळे आत्मा कधीही संपत नाही. तो केवळ शरीराचा त्याग करतो आणि नंतर पुन्हा नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. तुम्हाला वाटत असेल की सामान्यतः मनुष्य 50 ते 55 वर्षांच्या वयात मृत्यू पावतो. हे सत्यही आहे. परंतु काय आत्म्याला लगेच नवीन शरीर मिळतं? नाही. ही प्रक्रिया इतकी सोपी नाही. आत्म्याला पुनर्जन्म मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार एक विशेष कालचक्र पूर्ण करावं लागतं, जे कधी कधी हजारो वर्षांचंही असू शकतं. आता हा प्रश्न पडतो की आत्म्याला नवीन शरीर मिळण्यास एवढा वेळ का लागतो? जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अचानक किंवा आकस्मिक घटनेमुळे झाला असेल आणि तो आपल्या जीवनातील अपूर्ण कर्माचं फळ भोगू शकला नसेल, तर त्याचा आत्मा वारंवार जन्म घेतो आणि पुन्हा सुखदुःखाचा अनुभव घेत आपले हजारो वर्षांचे चक्र पूर्ण करतो. हा प्रवास या गोष्टींवरती अवलंबून असतो की व्यक्तीचे राहणीमान, खानपान, योग आणि ध्यान कसे होते.
शास्त्रानुसार व्यक्ती जेवढी अधिक आध्यात्मिक असते तेवढ्याच लवकर तिला नवीन शरीर मिळतं. मनुष्य आपले आयुष्य वाढवू शकतो का? पुराणांमध्ये अशी अनेक उदाहरणे आढळलेली आहेत, जिथे योग आणि ध्यानाच्या शक्तीने मानवांनी आपले आयुष्य वाढवले आणि हजारो वर्ष पृथ्वीवरती जीवनाचा आनंद घेतला. भगवान श्रीराम, पांडव आणि भगवान श्रीकृष्ण यांची ही सर्वोत्तम उदाहरणे आहेत. त्यांनी केवळ दीर्घकाळ सांसारिक सुखादुःखाचा अनुभव घेतला नाही, तर जेव्हा शरीर त्या मागची वेळ आली तेव्हा वृद्धावस्थेला मागे टाकून पुन्हा दिव्य स्वरूप धारण केले. प्राचीन ग्रंथ आणि पुराणांमध्ये आत्म्याचे 3 प्रकार सांगितले जातात. त्यातील पहिला प्रकार आहे जीवात्मा, दुसरा प्रकार आहे प्रेतात्मा आणि तिसरा आहे सूक्ष्मात्मा. या 3 अवस्था आत्म्याचा प्रवास आणि त्याच्या कर्मानुसार ठरतात. प्राचीन शास्त्रे आणि पुराणांमध्ये आत्म्याच्या अनंत प्रवासाचं वर्णन केलेलं आहे. आत्मा अमर आहे. पण त्याला भौतिक शरीर नाही. जेव्हा कोणत्याही कारणास्तव तो शरीराचा त्याग करतो, तेव्हा तो नवीन शरीराच्या शोधात निघतो. परंतु प्रत्येक आत्म्याला लगेच नवीन जन्म मिळत नाही. आत्म्याची अवस्था आणि कर्माच्या आधारावरती तो वेगवेगळ्या योनींमध्ये वावरतो. शास्त्रानुसार आत्म्याला 84 लक्ष योनींमधून जावे लागते. प्रत्येक जन्मात तो विविध रूपे धारण करतो, ज्यामध्ये समाविष्ट आहेत 30 लक्ष योनी वृक्ष आणि वनस्पती, 27 लक्ष योनी कीटक आणि छोटे जीव, 14 लक्ष योनी पक्षी, 9 लक्ष योनी जलचर प्राणी, 4 लक्ष योनी मनुष्य, देवता आणि इतर उच्च चेतना असलेले जीव. 84 लक्ष शरीर साधारणतः वृद्धावस्थेत जीर्ण झाल्यावरती नष्ट होतात. जेव्हा जीवन समाप्तीकडे जाते तेव्हा शरीरातील सर्व ऊर्जा एकत्र होऊन अंतर्मुखी होतात. परंतु जर एखाद्याचा आकस्मिक घटनेमुळे मृत्यू झाला, अल्पायुष्यामध्ये मृत्यू झाला, तर आत्म्याचा हा प्रवास अधिक रहस्यमय आणि जटिल होत जातो. जेव्हा मृत्यूची वेळ येते तेव्हा आत्मा सूक्ष्म शरीरातून मुक्त होऊ लागतो. मुख, नाक, डोळे, कान आणि इतर उत्सर्जनाचे मार्ग आत्म्याच्या बाहेर पडण्याचे द्वार बनतात. दृष्ट कर्म करणाऱ्यांचा आत्मा मलमूत्राच्या मार्गाने बाहेर पडतो. त्यामुळे त्यांना तीव्र वेदना होतात. सत्कर्मी आणि योनीचा मार्ग बृहरंध्रातून म्हणजे डोक्याच्या वरच्या भागातून बाहेर पडतो, ज्यामुळे ते विनासायास शरीर त्यागतात. जेव्हा आत्मा स्थूल शरीर सोडतो तेव्हा तो सूक्ष्म शरीरात प्रवेश करतो. हे सूक्ष्म शरीर स्थूल शरीरासारखेच दिसते, पण अदृश्य असते. परंतु स्वतःला पाहण्यास आत्मा असमर्थ असतो. मृत्यूनंतर लगेचच आत्मा आपल्या मृत शरीराच्या आसपास घुसमटू लागतो. तो आपल्या नातेवाईकांना हाक मारतो आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण कुणीही त्याचा आवाज ऐकू शकत नाही. आत्मा आपल्याच मृतदेहाकडे पाहतो आणि आश्चर्यचकित होतो. मी तर इथे आहे, मग हे माझे शरीर असे का पडले आहे? कोणी माझे बोलणे का ऐकत नाही? काही आत्मे स्वतःला अजूनही जिवंत मानतात आणि त्यामुळे ते विचित्र वर्तन करतात. जेव्हा कोणाचा अचानक मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा हे सत्य लगेच स्वीकारू शकत नाही. तो आपले हात पाय हलवण्याचा प्रयत्न करतो, चारही बाजूंना पाहतो, पण त्याला काहीच जाणवत नाही. त्याला वाटते की कदाचित हे फक्त एक स्वप्न आहे, ज्यातून तो लवकरच जागा होईल. पण जेव्हा मृत आत्मा आपल्या आजूबाजूला
आपल्या प्रियजनांना रडताना पाहतो, तेव्हा त्याला हळूहळू समजू लागतं की आता तो या जगाचा भाग राहिलेला नाही. घाबरून तो आपल्या जुन्या शरीरात परतण्याचा प्रयत्न करतो. पण जसा तो जवळ जातो त्याला जाणीव होते की आता तो त्यात प्रवेश करू शकत नाही. तो सर्वतोपरी प्रयत्न करतो, पण एक अदृश्य शक्ती त्याला सतत रोखत असते. जोपर्यंत अंत्यसंस्काराची क्रिया होत नाही, तोपर्यंत तो आपल्या शरीराच्या जवळच घुटमळत राहतो. जणू काही त्याला सोडायला तयार राहत नाही. जर शरीराला जाळले, अग्नी दिला, तर आत्म्याला जाणीव होते की आता या जगाशी त्याचं नातं तुटलेलं आहे आणि तो हळूहळू नवीन प्रवासाकडे निघतो. जर शरीराला दफन केले म्हणजेच पुरले गेले, तर आत्मा अधिक दिवस तिथेच अडकून राहतो. त्याला वाटतं की त्याचं शरीर अजूनही तिथेच आहे आणि तो त्याला सोडू शकत नाही. याच कारणामुळे अनेक आत्मे कबरीच्या आसपास भटकत राहतात. मोह, माया यामुळे काही आत्मे आपल्या शरीरापेक्षा जास्त आपल्या प्रियजनांशी जोडलेले असतात. ते स्मशानाऐवजी आपल्या कुटुंबियांच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करतात. आपल्या प्रियजनांना हाक मारतात, त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात, पण कोणीही त्यांचे अस्तित्व अनुभवू शकत नाही. त्यांची ही अवस्था त्यांना अधिकच वेदना देऊन जाते. हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये या विषयाचे विस्तृत वर्णन आढळते. पुराणानुसार जेव्हा एखादा व्यक्ती मृत्यू पावतो, तेव्हा त्याचा आत्मा शरीर सोडून आपला प्रवास सुरू करतो. हा प्रवास 3 मुख्य मार्गांपैकी एकावरून होतो आणि हा मार्ग केवळ त्या आत्म्याच्या कर्मावरतीच अवलंबून असतो. पहिला मार्ग आर्ची मार्ग. हा मार्ग त्या आत्म्यासाठी असतो ज्यांचे कर्म चांगले असतात. या आत्म्यांना ब्रह्मलोक किंवा स्वर्गलोकाच्या प्रवासावरती पाठवले जाते, जिथे ते आनंद आणि शांतीचा अनुभव घेतात. या मार्गावरती प्रवास करणाऱ्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो, म्हणजेच ते पुन्हा जन्म घेण्यापासून मुक्त होतात. दुसरा मार्ग आहे धूम मार्ग. या मार्गावरती जाणारे आत्मे पितृलोकांचा प्रवास करतात. या आत्म्यांचे जीवन सामान्य असते आणि ते काही काळ पितृलोकात राहतात. तिथे काही काळ घालवल्यानंतर ते आत्मे पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात आणि हा प्रवास एक चक्रीय प्रक्रिया बनतो. तिसरा आहे उत्पत्ती विनाश मार्ग. हा मार्ग त्या आत्म्यांसाठी असतो जे पापांनी भरलेले असतात. असे आत्मे नरकात जातात किंवा प्रेत योनीमध्ये भटकत राहतात. या मार्गावरती प्रवास करणाऱ्या आत्म्यांना दीर्घकाळ दुःख भोगावं लागतं आणि कधी कधी ते पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात. पण हा जन्म नेहमी पापाच्या निवारणासाठी असतो. शेवटी सर्व आत्मे काही काळासाठी वेगवेगळ्या लोकांमध्ये राहतात. जेव्हा एखादी व्यक्ती शरीर त्यागते, तेव्हा तिची धारणा आणि विश्वासानुसार तिचा आत्मा अनुभव घेतो. जर त्याला आयुष्यभर शिकवले गेले असेल की यमदूत घ्यायला येतील, तर मृत्यूनंतर त्याला यमदूतच दिसतात. जे मानतात की मृत्यू गाढ झोपेसारखा असतो, ते खरोखरच त्याच अवस्थेत जातात. शास्त्रानुसार शरीरात 7 चक्रे असतात, जी वेगवेगळ्या शरीरांशी जोडलेली असतात. भौतिक, सूक्ष्म आणि कारण. शरीर भौतिक शरीर लाल, सूक्ष्म शरीर पिवळे आणि कारण शरीर निळ्या रंगाचे असते. काही योनींच्या मते आत्मा निळ्या प्रकाशाच्या रूपात दिसतो, तर काही पाश्चात्य मतानुसार तो जांभळ्या रंगाच्या छटा असलेला असतो. भारतीय योगी त्याला पांढरी ज्योत मानतात.
पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन अमावस्येपर्यंत आत्म्यांसाठी विशेष असतो, जेव्हा पूर्वजांचे श्राद्ध केले जाते जेणेकरून त्यांना शांती मिळावी. पितृपक्षात पितरांच्या तिथीनुसार त्यांचे श्राद्ध केले जाते, तर सर्व पितृ अमावस्येला त्या पूर्वजांचे तर्पण केले जाते ज्यांची मृत्यूतिथी माहीत नसते. अमावस्या आणि पौर्णिमेलाही पितरांचं स्मरण करून त्यांना तृप्त केलं जातं. शास्त्रांमध्ये पितृ यज्ञाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे, ज्यामुळे पूर्वज संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात. आता प्रश्न पडतो की कोणी आपल्या इच्छेने मृत्यूला निमंत्रित करू शकतो का? शास्त्रानुसार इच्छेने शरीर त्यागणे शक्य आहे का? पण इच्छेने जन्म घेणे अत्यंत जटिल प्रक्रिया आहे. महाभारतात भीष्म पितामहाचे उदाहरण मिळते, ज्यांनी इच्छेनुसार देह त्यागला होता. प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसार, आपल्या संस्कारानुसार आणि इच्छेनुसार नवीन जन्म घेतो. ही एक अचेतन प्रक्रिया असते, जिथे मागील जन्मांचे कर्म बीज रूपात पुढील जन्मांचे निर्धारण करतात. हे समजणे एखाद्या गणिताच्या समीकरणासारखे आहे. पण काही आत्मे आपल्या इच्छेने जन्माचे ठिकाण आणि परिस्थिती निवडू शकतात. गीतेमध्ये आत्म्याला अविनाशी असे म्हटलेले आहे. यावर कोणत्याही भौतिक तत्वाचा प्रभाव पडत नाही. आत्म्याचा स्वाभाविक गुण ईश्वरात विलीन होणे हा आहे, आणि जोपर्यंत तो आपल्या परम लक्ष्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत तो शरीर बदलत राहतो. आत्म्याला सामान्य डोळ्यांनी पाहणे कठीण आहे. यासाठी ईश्वराची कृपा आणि सूक्ष्म दृष्टी आवश्यक आहे. आत्म्यांमध्ये पृथ्वी तत्व नसते, म्हणूनच ते वायूसारखे गतिशील असतात. अनेकदा यांचा अनुभव सुगंध किंवा एखाद्या विशेष वासाच्या रूपात येतो. आत्मे स्वतः चांगले किंवा वाईट नसतात, तर त्यांच्याशी जोडलेले संस्कार आणि मनच त्यांना तसे बनवतात. अविद्या आणि मोहामुळे काही लोक मंत्र तंत्राच्या भ्रमात अडकतात. वास्तविक पाहता यांचे कोणतेही अस्तित्व नसते. खरा मार्ग केवळ ईश्वराची भक्ती, सत्कर्म आणि आत्मज्ञानातच प्राप्त होतो. गीतेमध्येही म्हटले आहे की आत्मा साक्षात परमेश्वराच्या श्वासासारखा आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.